पाटील, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. काय तुमची पहिल्यांदा तिघांना पण शुभेच्छा. शेवटी आज राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आलंय. आज राज्यातल्या गोरगरीब जनतेची जबाबदारी त्यांच्यावरती आली. ते आता गोरगरिबांना न्याय देतील आणि तिघांना पण खूप खूप शुभेच्छा. पाटील, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर असं म्हटलं की मराठा समाजाला आम्ही मागच्या काळात देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला, येणाऱ्या काळात देखील न्याय देणार आहोत. चांगली गोष्ट. ते म्हणलेत ही चांगली गोष्ट आहे. उशिरा का होईना पण ते दुरुस्ती करायला लागली ही चांगली गोष्ट आहे. गोरगरिबाच्या दृष्टिकोनातून ही चांगली गोष्ट आहे आणि तीच अपेक्षा मागच्या वेळेसही आम्हाला तीच होती. आम्ही प्रत्येक वेळेस सांगताना सांगायचो की शेवटी पालकत्व तुमच्याकडे आहे. मगरुरीवर सरकार चालत नाही. गोरगरिबांना न्यायाची अपेक्षा असते. मग त्यात शेतकरी असू द्या, सर्वसामान्य मराठा असू द्या, त्याच्यात दलित मुस्लिम असू द्या, त्याच्यात धनगर बांधव असू द्या, मायक्रो ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही ते हाताळा, तुम्ही द्या. शेवटी पालकत्व तुमच्याकडे आहे हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो. ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल हे आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच वेळेस. पण ठीक आहे, हरकत नाही. आता त्यांचं तिघांचंही अभिनंदन मनापासून केलंय. पुढे लोकांना अपेक्षा आहेत आणि ते जर बोललेतच की आपण म्हणलाय, मी तर काय ऐकलं नाही, परंतु बोललेत तर त्यांचं मनापासून कौतुक. जर मराठा आरक्षणाविषयी ते मार्ग काढणार असले, उशिरा का व्हायना दुरुस्ती करायला लागली, चांगली गोष्ट. जिल्ह्यातून बाबूराव लोणीकरांना मंत्रिपद पाटील, 5 तारखेपर्यंत तुम्ही सरकारला नवा अल्टिमेटम दिलेला आहे. काय वाटतं, सरकार या 1 महिन्याभरात तुमची मागणी मान्य करेल? कारण गेल्या वेळेस तुम्ही खूप उपोषणे केलेली आंदोलन त्यावेळेस देखील सरकारला वेळोवेळी तुम्ही अल्टिमेटम दिलेली होती आणि वेळ देखील वाढून दिला. काय मग काय असतं, आता हे पहिल्यांदा आलेत नवीन असंच म्हणून थोडक्यात. जुनेच आहेत पण खांदे बदललेत फक्त. पहिल्यांदा हे होते आता हे आलेत, खांदे बदललेत, आहे तेच आहेत, काय त्यांच्यात बदल नाही. परंतु ठीक आहे, 5 जानेवारीपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढला पाहिजे. कारण 1.5 वर्षापासून या आरक्षणाचा विषय त्यांना मराठा आरक्षणाच्या माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. कारण आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आहे आमच्या व्याख्याप्रमाणे, तीही नव्याने सांगायची गरज नाही, नव्यानं काही निवेदन देण्याची गरज नाही. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, हे पण नव्याने नाही आहे, ही पण जुनीच मागणी आहे. तिचे 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, तो 2004चा अध्यादेश आहे, तो दुरुस्त करून लागू करायचं, ही जुनीच मागणी आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देऊ, मागेल त्या मराठा समाजाला, हे मंत्रिमंडळाच्या जे शिष्टमंडळ आलं होतं अंतरवाली, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं. लाखो पोरांवरती केसेस झाल्या, त्याही मागं घ्यायचं, त्यांनीच कबूल केलेलं आहे. नवीन मागणी काहीच नाही आहे. अशा ज्या एकूण 8-9 मागण्या आहेत त्या सरकारकडे, त्या त्यांनी द्याव्यात, आमचं काहीच म्हणणं नाही. पण नाही दिलं तर तुम्हाला मात्र खरं सांगतो, समाजाचा रोष नाही परवडणार. तुम्हाला वाटत असेल की आम्ही बहुमतात आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. शेवटी पूर्वी तुम्हीच बहुमतात होतात, याच मराठ्यांना तुम्हाला खेटावं लागलं. आता मराठ्यांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही 5 जानेवारीपर्यंत द्या, तिचं तुम्ही सोनं करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा मराठ्यांचं, गोरगरिबांचं मन जिंकलं पाहिजे. आणि मराठा पाठीशी आहे, मराठ्यांशी आम्ही खुनशीपणानं वागतोय हे दिसायला नको. म्हणजे विशेष या तिघांनाही सांगतो की तुमची जबाबदारी की मराठा समाजाला असं तुमच्याबद्दल आता तरी वाटायला नको की तुम्ही द्वेष करताय माझ्या मराठ्याचा. जाणून बुजून तुम्ही आकाशानं त्यांच्याशी वागताय, सूड भावनेनं बदला घेण्याच्या भूमिकेनं मराठ्यांशी वागताय. हे आता मराठा समाजात जाऊ देऊ नये. कारण तुम्हीच मराठ्यांची आता मनं जिंकले पाहिजेत आणि मराठा समाज तुमच्या पाठीशी असला पाहिजे, ही जाणीव तुम्हाला यावेळी 100% झालेली. नसल्यावर काय होईल याचीही जाणीव त्यांना झालेली. म्हणून त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी काढून मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठेवावा, ही आमची अपेक्षा आहे. जर का एकदा विरोधात पुन्हा गेला तर वाटत असेल भाऊ, पण अवघड आहे. सत्ता चालवणं सुद्धा अवघड आहे. मग पाटील, शेवटचं उपोषण देखील तुम्ही फडणवीसांना एक संधी म्हणून ते उपोषण केलं होतं. फडणवीसांना पुन्हा तुम्ही 1 महिन्याची संधी देताय का, वेळ देताय? शेवटी आता तुम्ही तर म्हणलात ना, समजा ते बोललेत, चांगली गोष्ट आहे ना. जर आता उशिरा व्हायना दुरुस्ती केली, ते काय तर म्हणतात ना, देर आली काय दुरुस्त आली, तर ठीक आहे ना, उशिरा का होईना. पण मराठा समाज हा नको अंगावरती घ्यायचा. मराठा समाजाचा खरोखरच आक्रोश आहे. मराठ्यात खरोखरच गोरगरीब लोक आहेत, त्यांना अपेक्षा आहे. आणि माझा पवित्र समाज आहे हो. आणि पवित्र समाजाचं मी पवित्रपणानं, न कुठं डाग लागता, न कुठं मॅनेज होता, न कुठं समाजाची गद्दारी करता, न समाजाची बेमानी करता, या पवित्र समाजाची प्रामाणिकपणे काम करतो. कोणी किती नाव ठेवलं काय आणि कोणी काय आरोप केले काय, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि माझा समाज सुद्धा देत नाही.
माझ्या समाजाला माहिती आहे, मी इमानदारीनं समाजासाठी काम करतोय आणि समाजाला माहिती किती मोठं काम झालेलं आहे, जे झालेलं आहे ते पुढेही होणार आहे. आणि जे आरोप करतायत, जे कोणी काय टीका करतायत, यांच्या वर्षाने 6 महिन्यांनी लक्षात येईल समाजासाठी प्रामाणिकपणानं मी किती करून ठेवलंय. त्यामुळं तुमच्या आरोपाचा काही परिणाम समाजावर होणार नाही. या उपोषणाची तारीख आता डिक्लेअर झाली की या उपोषणात दिसत माझा मराठा समाज मला कधीच उघडा पडू देणार नाही. गोरगरीब पुन्हा लाखात नाही कोटीत तुम्हाला अंतरवाली दिसते. बघा हे शब्द लिहून ठेवा तुम्ही, कोटीत पहिल्यांदा मराठा दिसणार आहेत. कारण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या लेकरावरती वाईट वेळ येऊ नये, आरक्षणापासून आपले लेकरं वंचित राहू नये म्हणून मराठा समाज ताकदीनं अंतरवलीत येणार आहेत, ताकदीनं. आणि हे पुन्हा एकदा देश बघणार आहे की मराठे आमरण उपोषणाला जे मला घेरायचा प्रयत्न केला गेलाय, मला जे उघडं पाडायचा प्रयत्न केला गेलाय, मला एकटं पाडायचा प्रयत्न केलाय, माझा समाज हे गावागावात सहन करत नाही. मी आता गावागावात जातोय. मी कालच तुमच्या डोंगरगावला होतो, बदनापूर तालुक्यातल्या, आणि गेवराई तालुक्यातले राजपिंपरीला होतो. एकही माणूस शेताकडं माता माऊलीशिवाय गेलेला नव्हता, माता माऊल्यांसह. म्हणून माझा मराठा समाजाला मला एकटं पाडलेलं सहन होत नाही. तुम्हाला लाखात नाही तर कोटीत फक्त तारीख डिक्लेअर झाली की तुम्हाला मराठी अंतरवालीत दिसले पाहिजे. पाटील, एक वेगळा प्रश्न, मागच्या वेळेस जेव्हा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली तेव्हा तुम्ही बांधावर जाऊन पाहणी केलेली होती. आता देखील जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. तुम्ही तहसीलदार कलेक्टरना देखील संवाद साधल्याची माहिती आहे. नेमकी आता नवीन सरकार अस्तित्वात आलंय, शेतकरी इकडं अवकाळी पावसाचा सामना करतोय, कसं बघा? कालच पोरं आले होते इकडचे जालना तालुक्यातले. कलेक्टर साहेबच चांगला माणूस आहे. म्हणजे हे बघा ते काय हा हे करणाऱ्याची स्तुतीच केली पाहिजे या मताचा मी. ते माणूसच वेगळा आहे राव. सांगितलं लगेच बांधावरती जाणार, तर टीम पाठवणार, करून घेणार. आता ते काय असं नाही की मी स्तुती करतो म्हणजे माझ्या काय मांडीला मांडी लावून बस. जो चांगला प्रशासक आहे ना तो प्रशासकच चांगला आहे. ते माणूस ना लगेच पळतो आणि लगेच काम करून घेतो. म्हणजे गोरगरिबाचे जाणे जात पीत गेली खड्ड्यात तिकडे, तो माणूसच लय कामं करतो आणि गोरगरिबाला न्याय मिळावा. असं असेल की यानंतर काही वेळ वाढवून तुम्ही आता देणार आहात, कारण यापूर्वी आता तारीख कोणची ठरती सरकार एकदा आता मंत्रिमंडळ झाल्याच्या नंतर त्यांचं पूर्ण कॅबिनेट सुद्धा लागणार आहे. कारण आमचे काही प्रश्न तिथपर्यंतचे सुद्धा आहेत. नुसते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती होणारा नाही आहे. साहजिक आहे की शेवटी ज्यावेळेस कायद्यात विषय येतो त्यावेळेस पूर्ण कॅबिनेट असणं सुद्धा गरजेचं आहे. पूर्ण कॅबिनेटशिवाय गोष्टी शक्य नाही आहेत. पूर्ण कॅबिनेट अस्तित्वात आली की त्यावेळेस आपण आपली तारीख ठरवू आणि त्यावेळेस ती वेळ फायनलच असणार आहे. कारण आता खूप मराठे आंदोलनात उभा राहणार आहेत. चलो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.